आपल्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत आहेत। सर, काय सांगाल राजन साळवींच्या पक्षप्रवेशासंदर्भात? जवळपास मुख्य एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा पूर्ण झाल्याचं? नाही, मला ह्याच्यातली चर्चा साहेबांबरोबर पूर्ण झाली की नाही मला काहीच कल्पना नाही। एकदा फक्त माझी आणि साहेबांची ह्याबाबत चर्चा झाली होती। ह्याच्यातला महत्त्वाचा जो गाभ आहे तो मागच्या वेळी अनेक वेळा राजन साळवी साहेबांना शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारावं म्हणून मी अनेक वेळा विनंती केलेली होती। त्याच्यामुळं त्यावेळी ते का आले नाहीत मला माहीत नाही, परंतु त्या मतदारसंघात त्यांच्या विरोधामध्ये माझे मोठे बंधू उभे होते आणि त्यांनी 18,000 मतांनी त्यांचा पराभव केलेला आहे। त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की लांजा, राजापूर, साखरपा जो मतदारसंघ आहे हा आता शिंदे साहेबांचा बालेकिल्ला आहे, UBTचा बालेकिल्ला राहिलेला नाही। आणि UBTचे 99% पदाधिकारी हे ऑलरेडी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत। त्याच्यामुळे राजनजींचा जो विषय आहे या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तिथे जे नव्यानं निवडून आलेले आहेत, ज्यांनी 18,000नं राजन साळवींचा पराभव केलेला आहे, त्यांना विश्वासात घेऊनच ह्या सगळ्या प्रक्रिया एकनाथ शिंदे साहेब राबवतील याची मला खात्री आहे। काहीसा विरोध त्यांना पक्षात येण्यासंदर्भात आहे असंही समोर येते आहे? नाही, कुठेही असं समोर आलेलं नाही, कोणी याच्यावर तसं काय बोललेलं नाही। काल तिथले आमदार किरण भैया सामंतने देखील हेच सांगितलं की शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला दोघांना विश्वासात घेऊन घेतील आणि जो काय निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील। पण सध्या तरी नक्की कुठपर्यंत चर्चा आली याची मला कल्पना नाही आणि तुम्ही ज्या तारखा काढल्या त्याच्याबद्दल तर अजिबातच मला काही माहिती नाही। तुमच्यासोबत काही चर्चा झाली या संदर्भात? नाही, मी सांगितलं ना, काही दिवसापूर्वी प्राथमिक नक्की चर्चा झालेली आहे, पण ते आम्ही कन्क्लुजनपर्यंत अजून आलेलो नाहीत। 15 तारखेला माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आभार दौरा हा रत्नागिरीमध्ये आहे। महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी सभा ही रत्नागिरीमध्ये होईल। ऑलरेडी ज्यांचे प्रवेश ठरलेले आहेत त्याच्यामध्ये 2 माजी आमदार आहेत, 2 माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, संपर्क प्रमुख आहेत, सहसंपर्क प्रमुख आहेत, अनेक तालुका प्रमुख आहेत। हा ऑलरेडी आमचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ठरलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आमची तयारी देखील सुरू आहे। दिल्लीमध्ये पक्षप्रवेश होणार अशी काही नाही, दिल्लीमध्ये होणार, रत्नागिरीमध्ये होणार, राजापूरमध्ये होणार, लांजामध्ये होणार की दुबईमध्ये होणार हे मला काहीच माहीत नाही। माझी चर्चा एकनाथ शिंदे साहेबांबरोबर झाल्यानंतर मी हे सांगू शकेन। नक्कीच राजन साळवींचा पक्षप्रवेश हा जवळपास निश्चित झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।